तर इकडे बघा यांचं काय चालू आहे, तबला प्रॅक्टिस. आज शाळेला गेलेत बरं का मुली. तर स्कूलमधून यांचं ट्रिप गेले. कुठे गेले ट्रिप ग? अकलूज वॉटर पार्क. कितवीपर्यंत गेले? 5वी ते 8वी. 5वी ते 8वी पर्यंत मुलांची आज ट्रिप गेली अकलूजला. त्यामुळं जी मुलं गेली नाहीत त्यांच्यासाठी सुट्टी आहे आज. तर सई वगैरे गेले नाही, समृद्धी पण गेली नाहीत बघा. तर त्यांचं इकडं आज तबला प्रॅक्टिस चालू आहे. तबला सर येणार आहेत काय? दाखव की वाजवून जरा. काय शिकला दाखवा एवढे दिवस वाजवून थोडंसं. थांब सन्निधी, तिला वाजवू दे. तिचं वेगळं ट्यून असणार आहे ना, तिच्या अगोदर ती शिकली. वाजव सर सई. थांब सन्निधी, एकच मिनिट थांब. चालू दे. तर इकडे यांचं बघा तबला प्रॅक्टिस चालू आहे. त्या रूम मध्ये बघा समृद्धीची पेटी हार्मोनियम प्रॅक्टिस चालू आहे इकडं. चला, काय शिकलीस तू? वाजवून दाखव. थोडंसं चुकलं तरी पण चालते बरं का समृद्धी. आता आम्ही पेटी आणून बघा फक्त 2 दिवस झाले. 2 दिवसामध्ये तिनं जनगण मनाचं ट्यून पण कमीत कमी निम्म्यापर्यंत तरी प्रॅक्टिस चांगलं केली. आता थोडं तुझं आधीमध्ये चुकते बरं का ट्यून. आणि तिकडे रूम त्यांच्या घरात पण स्वराचं चालू आहे बरं का प्रॅक्टिस. आज मुलींना सुट्टी आहे म्हणून काय नाही, आज आपलं तबला सरांना बोलून घेतले त्यांनी. तिकडे तबला प्रॅक्टिस चालू आहे, इकडं हार्मोनियम प्रॅक्टिस चालू आहे. थोडं चुकतंय, आणखीन प्रॅक्टिस कर. परफेक्ट जमते बस. तर बघा समृद्धीनं क्लास लावून कमीत कमी 3 महिने तर झालं, पण तिला अजून काही येत नव्हतं एवढं. पण त्यावेळेस आमच्याकडे हार्मोनियम नव्हतं. हार्मोनियम आणल्या बघा 2 दिवसामध्ये तिनं मोबाईलवर बघून काय नाही हे ट्यून शिकला जनगणमनचं. तिला आम्ही म्हणजे जे शिक्षक आहेत तिचे हार्मोनियमचे, त्यांच्याकडून तिनं आपलं बेसिक शिकून घेतली होती. पण म्हणजे हे पूर्ण जनगणमनचं जे ट्यून आहे ना, ती स्वतः आपलं मोबाईलवर बघून शिकल्या बरं का. हे त्याला कोणी शिकवलं नाही काय नाही, आपण तिनं मोबाईलवर बघून शिकल्या. तर ठीक आहे म्हणलं, आता एवढं मागं लागून काय नाही पेटी आणायला लावली. तर ही पेटी बघा 15,000ची पेटी आहे. तसं ही 18,000ची पेटी आहे. इकडं पंढरपूरला आम्ही गेलो होतो मध्ये, तुम्हाला माहिती आहे, गेल्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल तुम्ही. तबला आणि पेटी आणायला गेलतो आम्ही त्यावेळेस. तिथं जरा पंढरपूरमध्ये आम्हाला व्यवस्थित वाटलं नाही पेटी, त्यामुळे फक्त तबला घेतलो आमच्या सन्नीला. आणि तबला पण तिकडे आम्ही 5,000ला घेतलो. आणि ही पेटी बघा इकडं मिरजमध्ये घेतलंय 15,000 रुपयाला. हीच पेटी आम्ही पंढरपूरमध्ये विचारलं होतं, 22,000 रुपयाला सांगितलं होतं. फक्त साईज थोडीशी मोठी होती, बाकी काही फरक नव्हता. पण ठीक आहे म्हणलं, मिरजला जाऊन घेतल्यामुळे आम्हाला थोडेफार पैसे पण वाचले याच्यामध्ये. आणि ही पेटी पण थोडीशी नामांकित दुकान आहे ते मिरजमध्ये, त्यांच्याकडून आम्ही घेतलोय. एकदम छान आवाज वगैरे येतील. चला चालू दे प्रॅक्टिस. लावा की मग जावा, विठ्ठलाची आरती लाव आणि आम्ही वाजवा. तुझं काय चालू असते? त्यांचं तबला पेटी प्रॅक्टिस चालू आहे. तुझं काय चालू आहे? हा, फोटो काढायचं. घे काय तर अभ्यास तर घे ना, तू पण काय तर कर. तर मंडळी बघा इकडं ह्या दोघींना विठ्ठलाच्या आरतीवर तबला वाजवायचा आहे. कुठलं युगी 28 आहे विठेबारी उभा ना,
तर मी इकडे मोबाईलवर ते सॉन्ग लावते बघा आणि ह्यांनी वाजवणार आहेत. खाली बघ, गरम आहे का बघ, आहे का? तर त्याचा आंघोळ झालं ना इकडं, मी पण आंघोळ करायचं बघ डोक्यावरनं. मस्त चपचपी तेल लावलंय बघा इकडं. अगोदर किती भारी वाटायचं ना, आपले मम्मी वगैरे असं दर रविवारी असं चपचपी तेल लावायची आमची मम्मी. रविवारी सुट्टी असायची ना, मग संध्याकाळी हा टायमाला चुलीवर पाणी तापवायला ठेवायचं आणि असं मस्त केसानं चपचपी तेल लावून द्यायचं. आणि संध्याकाळी मग जेवण करून झोपताना काय नाही, असं आंघोळ करून केसांवरनं मस्त झोपायचं. आणि मला एक सवय काय होती माहिती आहे काय, असं केसांवरनं आंघोळ केलं ना, मम्मीकडनं साखर घ्यायचं. आंघोळ वगैरे झाली की नाही, मग आलं की नाही बाहेर आपण मस्तपैकी मम्मीकडनं साखर घेऊन खायचं. मला मम्मीकडनं म्हणजे संध्याकाळी केसांवरनं आंघोळ केलं ना, ते साखर खायची सवयच होती. तसं का होतं माहीत नाही, पण ती एक सवय होती आणि मम्मीला पण सवय झाली होती. मी आंघोळ करून बाहेर पडले की नाही, मम्मी मला साखर द्यायची खायला. असं का माहीत नाही, पण ती एक सवय होती. जुन्या आठवणी खरंच खूप छान असतात. तर आता ही काय प्रथा आहे माहीत नाही बघा. आता त्याला आंघोळ करायला पाठवले मी. मग तो आंघोळ करून बाहेर आला की मग मी पण मस्त केसांवरनं आंघोळ करणार. आणि आम्ही दोघं मायलेक जाणार आज शनिवार बजरंगबलीला. आणि जाऊन काय नाही तिथं मीठ वगैरे दाखवायचं मारुतीला. आणखीन तेल वगैरे खास करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा बरं का शनिवारी मारुतीला. तर तेलाचा दिवावर लावायचं आणि मीठ वगैरे नैवेद्य दाखवायचं आणि यायचं. असं काय म्हणजे नेमकं काय प्रथा आहे माहीत नाही. कर्नाटकामध्ये अशा 3 वर्षातून 4 वर्षातून असं काय तर नवीन नवीन तोडके म्हणून निघतात. कधी कधी बघा आयांच्यावर म्हणजे आयांच्यावर तोडका निघतो, जी मुलगी जाऊन आईला करायची. कधी कधी मुलीच्यावर तोडका असते, आई येऊन मुलीला करायचं. कधी कधी एक मुलगा असलेला, ज्यांना एक मुलगा असतो ना त्यावेळेस तोडका येते. आता ज्यांना 2 मुलं आहेत ना त्यांच्यावर तोडका आले बघा. म्हणजे ते तोडका म्हणून काय असते काय माहीत नाही. ती प्रथा जास्त करून कर्नाटकामध्ये असते. मग आता ती कर्नाटकातल्या मुली इकडं महाराष्ट्रामध्ये दिल्या असतात ना, मग ते त्यांनी पण ते करत जातात प्रथा ती. म्हणजे ती काय तोडका वगैरे काय असते माहीत नाही, पण ते केलं पाहिजे. त्यांचं म्हणणं असतं की आहे ना तर ते केलं पाहिजे. म्हणजे मनात कुठल्या शंका नको, ते तोडका आलं ना तर ते करायचं. तर बघा आता आमच्या त्या बनाळीत वगैरे बऱ्याच बायकांनी केलं आहे. ज्यांना 2-2 मुलं आहेत ना, तर त्यांना केलेलं आहे त्यांच्या आईवडिलांनी येऊन. तर मला प्रॉपर माहीत नाही बरं का, ह्याला कोण आईंनी येऊन करायचं आहे. मला बनाळीत ऐकायला आलं होतं गेल्या आठवडी, ज्यांना 2 मुलं आहेत ना, ज्या स्त्रियांना 2 मुलं आहेत ना, तर त्यांची मुलगी येऊन आपल्या आईला तोडका करायचं. म्हणजे समजा आता मला 2 भावंड आहेत, तर मी जाऊन आमच्या मम्मीला तोडका करायचं. तोडका म्हणजे काय असते, जायचं माहेरी आपल्या आणि आपल्या आईला मस्त तेल लावून नाव वगैरे घालायचं आणि तिला आपण साडी वगैरे नवीन घेऊन जायची, ती नेसवायची आणि आपण तिथं काहीतरी गोड बनवायचं. घरी काही बनवू शकतो आपण, शिरा बनवू शकतो, पुरणपोळ्या बनवू शकतो, आपल्याला जे काही खीर बनवू शकतो, जे आवडेल ते आपण गोड पदार्थ बनवायचा, आपल्या आईला खाऊ घालायचं आणि मग झालं. म्हणजे हे तोडका असं असतंय. आणि त्या भावाशी ना, जी 2 भावंड आहेत त्यांना तेल वगैरे घालून, डोक्याला तेल वगैरे लावून नाव घालायचं आणि त्यांना मारुतीच्या मंदिरात घेऊन जायचं आणि तिकडे मीठ वगैरे नैवेद्य दाखवून मोहरीच्या तेलाचं म्हणा किंवा आपलं साधारण तेलाचं जी घरी असते त्या तेलाचं नैवेद्य वगैरे दाखवायचं. नैवेद्याने दिवा लावायचा, असं काय काय असतं ते. तर मला आज सकाळी असंच एकजण बोलले, तुला काय 2 मुलं नाही आहेत, एकटाच मुलगा आहे, तरी पण तू पण आज शनिवार आहे जा आणि मुलाला डोक्यावर रांगोळ घाल आणि मग तू पण डोक्यावर रांगोळ कर आणि मग संध्याकाळी जाऊन मारुतीला नैवेद्य वगैरे दाखवा मिठाचा आणि तेलाचा दिवा लावा आणि दर्शन घेऊन या म्हणले. तर बघा चाललो आहे आता. समर्थ आंघोळीला गेला, आता मी आंघोळ करते आणि जायचं
हनुमानजींचं दर्शन केला. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत हनुमानजींना. तर गाईज बघा इकडे छान अशी आंघोळ वगैरे करून साडी वगैरे नेसली आहे. देवाला जायचं म्हटलं की असं छान अशी साडी नेसली की बरं वाटतंय. आणि इकडे बघा समर्थ पण रेडी झाला आहे. आणि आज एक विशेष म्हणजे समर्थचा फ्रेंड आलाय बरं का आज. ते पण रडत रडत गाडीच्या मागं लागून आलाय. त्याला एवढी समरची आठवण येत होती ना आज. तर त्यांचे पप्पा गेले होते आज समरचे बनवायला. तर त्याच्या गाडीच्या मागं लागून रडत काय नाही मी येणार म्हणजे येणार म्हणून आलाय बघा. तर आज आलाय, उद्या रविवार आहे. तर उद्या त्यांनी घेऊन जाते त्याला. तर चला जाऊया जत मध्ये मारुती मंदिरात. त्यांची मम्मी कोण नको म्हणलं प्रथमेशपेक्षा प्रणवची मैत्री खूप कट्टी आहे बरं का. समर्थसाठी गाडीच्या मागे लागून लागून मी येणार म्हणजे येणार म्हणत रडत आलाय बिचारा. चला देवाला तेवढं जाऊन येऊया. चल रे उठ. चला. हा आणखीन एक महत्वाचं म्हणजे माझं पिल्लू बघा उद्या जाणार आहे सांगलीला. कशाला सांग बाळा? पळायला. पळायला म्हणतात काय? उभार नीट उभार. तर पिल्लूचं आमच्या रनिंग कॉम्पिटिशन आहे बरं का. स्कूलमध्ये 25 ते 30 विद्यार्थ्यांमध्ये फक्त 5 मुलांना निवडलंय. त्यात आमची पिल्लू एक आहे रनिंग कॉम्पिटिशनसाठी. आणि समृद्धीला पण घेतलं होतं रनिंगसाठी सिलेक्ट केलं होतं, पण मीच नको म्हणली. मग हिला एकटीला पाठवायचं आहे बघा. उद्या जाणार आहे सकाळी 6:30 वाजता लवकर जाणार आहेत तिला. आता तिला हे आधार कार्डचं वगैरे झेरॉक्स मागितलेत ना. बघा आमचं बाळ कसं दिसते लहान असताना. तर याचं प्रिंट पण काढायचं आहे आणि आम्हाला देवाला जाऊन आल्यानंतर भेटतो तुम्हाला. मीठ